आजच्या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जी वाक्य रचना कशी तयार होते आणि ही पॉसिबल असणारी वाक्याची रचना, ही प्रोग्रामेबल असणारी सर्व वाक्य रचना कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये होते आणि ती सगळी वाक्य रचना आपल्याला आपल्या कम्युनिकेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे किंवा खूप हेल्पफुल होणार आहे, ती आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय सेंटेन्स फर्स्ट. सेंटेन्स म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊयात. आपल्या भावना, आपला राग, आपला आनंद, आपल्याला कम्युनिकेशन करायचे, कॉन्व्हर्सेशन करायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा द्यायच्या, प्रश्न विचारायचे, आनंद व्यक्त करायचा इत्यादी, किंवा एखाद्याला रिक्वेस्ट करायची, विनंती करायची, या सगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला दुसऱ्याशी सांगताना किंवा सुसंवाद करत असताना वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्या उपयोगात येतात. आणि ती वाक्य, ती सेंटेन्सेस ऍज अ सेकंड लँग्वेज किंवा दुसरी थर्ड लँग्वेज म्हणून इंग्रजी आपण ज्यावेळेला शिकतो त्यावेळेला त्या वाक्याची रचना करणं किंवा वाक्याची रचना समजून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतं. म्हणून या ठिकाणी म्हणूयात, इज दिस सेंटेन्स, हे वाक्य आहे? नो, नॉट एट ऑल. व्हाय इज नॉट अ सेंटेन्स, हे वाक्य का नाहीये? तर याची जी रचना आहे, याची जी सिक्वेन्शियल ऑर्डर नाहीये, याची जी रचना आहे ते मिनिंगफुल नाहीये, म्हणून हे वाक्य नाहीये. तर वाक्य काय असतं? ज्याची रचना अर्थपूर्ण असते त्याला वाक्य असं म्हणायचं. आता बघा, वाक्यामध्ये काय काय असतं? तर वाक्यामध्ये पहिला पार्ट असतो, तो असतो सब्जेक्ट. हे यू कॅन सी, सब्जेक्ट पार्ट असतो आणि तो वाक्यातल्या कर्त्याची म्हणजे डुअरची भूमिका बजावत असतो. ट्राय टू अंडरस्टँड इट. आणि जो डुअर करत असतो, जी डुअरची ऍक्शन असते, ती ऍक्शन पुढे जी असते त्याला प्रेडिकेट असं म्हटलं जातं. त्याबद्दल म्हणजे सब्जेक्ट बद्दल जे काय बोललेलं आहे पुढं त्याला प्रेडिकेट असं म्हटलं जातं. आपण सब्जेक्ट प्रेडिकेट बघितलंय, त्यामुळे आपल्याला सब्जेक्ट पार्ट प्रोबॅबल असणारे किती सब्जेक्ट असू शकतात? तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथं बघू शकता, इंग्रजी किंवा कुठलीही भाषा शिकत असताना त्या भाषेतील सर्व वाक्याची रचना होणारे प्रोबॅबल सब्जेक्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. म्हणून या ठिकाणी आपण ही प्रोबॅबल सब्जेक्ट पाहणार आहोत. इकडे तुम्ही बघू शकता पर्सन, इकडे बघू शकता नंबर, सिंग्युलर नंबर एक वचन आणि प्लुरल नंबर अनेक वचन. अशा पद्धतीनं तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन याचं लक्षात घेणं गरजेचं आहे. फर्स्ट पर्सन दॅट इज आय, फर्स्ट पर्सन सिंग्युलर दॅट इज आय आणि प्लुरल आहे वी. त्याच्यानंतर सेकंड पर्सन यू, प्लुरल मध्ये पण यूच. थर्ड पर्सन ही, सी, इट. या सर्वांसाठी दे हा कॉमन सर्वनाम तुम्हाला प्लुरल मध्ये पाहायला मिळतो. अराउंड ही 7 प्रोनाउन्स आहेत जी सब्जेक्ट म्हणून यूज होतात आणि त्यांच्यामध्ये प्लस मध्ये WH वर्ड मधलं आणखी 2-3 वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामं युज केली जातात. ओके, ट्राय टू अंडरस्टँड देम, रिमेंबर देम. आता याची होणारी वाक्य रचना, पॉइंट ऑफ व्ह्यू ची होणारी वाक्य रचना आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण बघूयात आय. आय मीन्स व्हॉट? आय मीन्स स्पीकर. स्पीकर मीन्स बोलणार, तो फक्त स्वतःबद्दल बोलतो. आणि अफर्मेटिव्ह किंवा सेंटेन्स तयार करत असताना, असर्टिव्ह सेंटेन्स करत असताना या 12 प्रकारची वेगवेगळी वाक्य आय. आय हा व्यक्ती मेल आहे की फिमेल आहे, मॅस्क्युलाईन जेंडर आहे की फेमिनाईन जेंडर आहे, तो सांगत नाही. कारण हे कॉमन आहे दोघांसाठी, फेमिनाईन साठी आणि मेस्क्युलाईन साठी. आय ऑलवेज कॉमन. आता याची प्रोबॅबल असं एक वाक्य तुमच्या समोर येते. 12 प्रकारची वाक्य वेगवेगळ्या काळानुसार त्या पद्धतीची होऊ शकतात. आय गो, आय एम गोईंग, सो ऑन अँड सो फोर्थ. Try to understand them, try to read them. Okay, then we have next subject point of view that is in front of you. We can see we. Here, what do you mean by we? We means speaker is including himself or herself. तो स्वतःला इन्क्लूड करत असतो आणि ते सर्वजण त्यांच्याबद्दल बोलत असतात. म्हणजे आम्ही, वी आर इन द क्लास. आता ह्या प्रोस्पेक्टची 12 वेगवेगळ्या प्रकारची 12 काळातील वाक्य. इथे परत जेंडर कळत नाहीत आपल्याला, फेमिनाईन की मेस्क्युलाईन, फक्त कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे काय आहे? प्लुरल नंतर आहे. ही सगळी वेगवेगळी 12 प्रकारची वाक्य रचना वी ह्या सर्वनामाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतरचं पुढचं सर्वनाम, पुढचं सब्जेक्ट आहे, पुढचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे यू. आता यू कोण असतो? लिसनर असतो. तुमच्यापैकी कुठलाही एक व्यक्ती असेल तरी तो युवच असतो आणि अनेक असतील तरी तो युवच असतो. लिसनर, स्पेक्टॅटर्स, ऑडियन्स, या प्रकारचे लिसनर्स असतात. आणि हे सगळे कोण असतात? यू म्हणजे सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू येतात. बट वी कॅन कॉल इट, या पर्सनला सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू. आता ही पॉसिबल असणारी वाक्य रचना तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती. सो ट्राय अंडरस्टँड देम. ही 12 वाक्य तुम्हाला त्या त्या काळानुसार इथे त्या यू या सर्वनामासोबत किंवा सेकंड पर्सन सब्जेक्ट सोबत पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे प्लुरल मधलं दे. आता हे सगळे एका कॅटेगरीमध्ये येतात आणि मग त्यांच्या सोबतची येणारी साह्यकारी क्रियापद किंवा ती त्या त्या काळानुसार व्हॅरी होतात, ती आपण स्टडी करतोय. आता इथे वस्तू किंवा व्यक्तींसाठी प्लुरल मध्ये दे वापरलं जातं, प्राण्यांसाठी सुद्धा देच वापरलं जातं, बट फॉर अनेकांसाठी, फॉर प्लुरल नंबर साठी.
ही त्या प्रकारची वाक्यरचना जी आहे आणि स्पीकर इज स्पीकिंग अबाउट थर्ड पर्सन हु इज नॉट प्रेझेंट इन द कॉन्व्हर्सेशन और हु इज नॉट प्रेझेंट इन बिटवीन लिसनर अँड ऑडियन्स और स्पीकर आय कॅन से. देन वी हॅव थर्ड दॅट इज लास्ट वन ही. आता हा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर मधला सब्जेक्ट आहे. इथे मात्र तुमच्याकडे मॅस्क्युलाइन जेंडर येतं. मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगी. आता पुल्लिंगी शब्द काय आहे तर तो आहे ही. आता हा सब्जेक्ट प्रोनाउन आहे. इकडे तुम्ही बघू शकता हा टाकला काय करतोय, हा टाकला या ठिकाणी तुम्हाला निरेश करतोय की ही इज मॅस्क्युलाइन. Okay, so these are the different 12 sentences according to tense. You must read them and try to understand them. What all sentences are there. Then we have next, second last, that is C. आता ही जीपीडी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता ही जीपीडी काय करते, फेमिनाइन जेंडर रिप्रेझेंट करते. काय रिप्रेझेंट करते, फेमिनाइन जेंडर. That is how you can understand. These are the different 12 sentences according to feminine gender. Here you can read them. Try to understand them. These sentences can be possible by subject C. आपण पुढच्या काही सेशन्स मध्ये त्याच्यानंतर निगेटिव्ह किंवा येस नो क्वेश्चन किंवा डब्ल्यूएच क्वेश्चनची वाक्य पाहूया. तत्पूर्वी आपण फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्स पॉसिबल असणारी स्पीकर किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये होणारी वाक्यरचना पाहते. या ठिकाणी इट हे सर्वनाम आहे. या सर्वनामाचा वापर फक्त सिंग्युलर नंबर मधल्या वस्तू, पदार्थ, प्राणी यांच्यासाठी वापरला जातात. इंग्रजीमध्ये प्राण्यांना जेंडर आहे मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, परंतु त्यांच्या ऐवजी इट हे सर्वनाम सगळीकडे वापरलं जातं. त्यामुळे तो सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू थर्ड पर्सन सिंग्युलर मधला आपल्याला लक्षात घेणं गरजेचं ठरतं. ही वेगवेगळ्या प्रकारची 12 वाक्य तुमच्या समोर आहेत. सो दॅट इज ऑल अबाउट डिफरंट सब्जेक्ट्स अँड ऑल. So according to different situations, different subjects we studied here, try to remember them, try to read them, try to mug up them. So different situations and different uses. आपल्या अवस्थेनुसार, परिस्थितीनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरावी लागतात. ती पॉसिबल असणारी वाक्य कोणती आहेत, त्यांचे प्रकार कोणते आहेत, तर ते पाहूया. ती डिफरंट प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जी ती वाक्य आहेत ती या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्स त्याच्या अर्थावर म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी ही वाक्याची रचना पडते त्यांच्या अर्थावरून. आणि दुसरी जी आहे ती त्यांच्या युजेसवर. आता असर्टिव्ह सिंपल सेंटेन्स स्टेटमेंट हे एकच नाव आहे. हे जे प्रकार पडतात ते त्यांच्या युजेसवरून पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट आणि सिंपल सेंटेन्स ही तीनही नावं एकाच वाक्याची आहे. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, विधानार्थी वाक्य. आता हे वाक्य आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. याचा अर्थ आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर जी वाक्य आपण आज्ञा देण्यासाठी, कमांड देण्यासाठी किंवा रिक्वेस्ट करण्यासाठी वापरतो अशा प्रकारच्या वाक्यांना आज्ञार्थी प्रकारचे किंवा आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं. पुढे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, वी कॅन सी हिअर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. येस नो सेंटेन्स. आता येस नो आणि इंटरोगेटिव्ह दोन्ही प्रकार आहेत हे प्रश्नार्थी वाक्याचे. आता हे प्रश्नार्थी वाक्याचे प्रकार दोन प्रकारचे प्रश्न आहेत, येस नो क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. ते आपण टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. अगेन हे सुद्धा त्याच्या युजेस वरून कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स सुद्धा अशा प्रकारचे प्रकार पडतात. त्या सेशन मध्ये अकॉर्डिंग टू टेन्स काळानुसार त्यांची वाक्यरचना पाहणार आहोत. तत्पूर्वी फक्त कॉन्व्हर्सेशन समजून घेता यावं आणि आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच लर्न करताना डिफिकल्टी जाऊ नये म्हणून काही वाक्यांच्या वाक्यरचना समजून घ्यायच्या. आता व्हॉट डिड वी लर्न फ्रॉम दिस सेशन, तर या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना काय असते, त्याच्यानंतर प्रोबॅबल सेंटेन्स, सब्जेक्ट, पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर आपण या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूला ग्लान्स केलं आणि दॅट इज व्हॉट वी